आजचा माझा चिंतनाचा विषय आहे दशक 11, समास 6वा, महंत लक्षण. समास छोटा आहे, 19च ओव्यांचा आहे, पण याच्यामधले जे महंताचे गुण आहे ते फार मोठे आहेत, कारण की ते आपल्याला अंगीकारायचे आहे. आता एकूण 20 दशक असलेला हा समर्थांचा दासबोध, यामध्ये 1 ते 10 या दशकांमध्ये पूर्वार्ध सगळा सांगून झाला. म्हणजे सुरुवातीला ग्रंथारंभ लक्षण सांगून झालं, त्यानंतर वेगवेगळी स्तवनांचा समास होता. नरदेह स्तवन झालं, संत स्तवन झालं, सद्गुरु स्तवन झालं, कवीश्वर स्तवन झालं, स्तवनाचा समास झाला. त्याच्यानंतर उत्तम लक्षणं सांगून झाली, त्रिविध ताप सांगून झाली, बद्ध लक्षणं, मुमुक्ष लक्षण, साधक लक्षण, असे वेगवेगळे विषय सुंदररित्या समर्थांनी पटवून दिले. आता यापुढे 11व्या दशकापासून खऱ्या अर्थानं जीवनामध्ये याचं आपल्याला ॲप्लिकेशन कसं करायचं याचा विचार आणि शिकवण सांगितली आहे. आपण पहिल्या दिवशीच्या प्रवचनामध्ये वर्षाताईचं ऐकलं होतं की शास्त्राभिमुख, जीवनाभिमुख, साधनाभिमुख आणि आनंदाभिमुख आपल्याला व्हायचं आहे. आणि आपले काका पण आपल्याला नेहमी सांगतात, हो परमपूज्य काका म्हणतात की आपण जे काही ऐकतो, वाचतो, ज्याचा काही आपण अभ्यास करतो, त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग झालाच पाहिजे. कशासाठी झाला पाहिजे? तर जीवन आपलं आनंदरूप झालं पाहिजे. याच्यासाठी हे सगळ्यात मुख्य ध्येय लक्षात ठेवायचं. आपण मारे अभ्यास करतो, पारायणाच्या पारायण करतो, आपल्याला सगळे ओव्या पाठ आहेत, तितक्या 700 जे काय आहेत म्हणतो आपण, त्या 20 दशकामध्ये जितक्या काही ओव्या आहेत त्या आपल्याला अगदी घडाघड पाठही असतील. आपल्याला हा ग्रंथ, पण काका काय म्हणतात, ग्रंथ नुसतं हस्तगत करायचा नाही, मुखोद्गत करायचा नाही, तर तो आत्मगत झाला पाहिजे. आत्मगत झाला पाहिजे म्हणजे काय? तर त्याच्यामधले विचार आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे. आता या 11व्या दशकाला भीमदशक असं नाव दिलेलं आहे. आता भीम म्हणजे मारुती, आणि मारुती म्हणजे रुद्राचा 11वा अवतार. आपण म्हणतो ना, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. 11वा दशक, 11 हा आकडा समर्थांना फारच प्रिय. त्यांनी 11 मारुती स्थापन केले, 1100 मठ तयार केले आणि 1100च्या वर महंत तयार केले. तर हे 11चं काय रहस्य आहे बा? तर परमपूज्य काकांनी आनंदवन भुवनी या काव्यामध्ये असं लिहिलं होतं की 11 11 11 काय 11 कळेची ना, 11 11 11 काय 11 कळेची ना. मग काका म्हणतात हे 11 11चं काय आहे बा? म्हणजे तर काकाच सांगतात की जय जय रघुवीर समर्थ हा जो मंत्र आहे हा किती याचा आहे? तर 11 वर्णांचा आहे, जय जय रघुवीर समर्थ. तर हा जयघोष जो आहे समर्थांचा, की ज्यांनी आपल्याला हे सगळं तत्वज्ञान सांगितलं आहे, याचा आपल्याला जयघोष करायचा आहे. पण नुसता जयघोष करायचा नाही आहे, तर समर्थांनी सांगितलेलं जे काय आहे तत्वज्ञान, त्याचं आपल्याला आचरण करायचं आहे. जसं काल वर्षांनी सांगितलं होतं, आठवा कृष्ण ते, त्याप्रमाणे 11 11 11 हा समर्थांच्या जयघोषाचा जो मंत्र आहे, जय जय रघुवीर समर्थ, हा 11 वर्णाचाच आहे. म्हणून हे इतकं 11चं महत्त्व आहे. आपल्याला त्या 11चा उपयोग करून घ्यायचा, म्हणजे समर्थांचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला जीवनात उतरवायचं आहे. नुसता जयघोष करायचा नाही आहे, तर आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा असो. आता भीम म्हणजे मारुतीराय, समर्थांचं अग्रणी दैवत होतं. मारुती कसे होते? भक्तीचा श्रेष्ठ आदर्श, कर्म कधी टाकलं नाही आणि ज्ञानातही अव्वल. म्हणजे कर्म, भक्ती आणि ज्ञान याचा सुरेख संगम म्हणजे मारुतीराय. आता आपल्याही जीवनामध्ये कर्म, भक्ती आणि ज्ञान याचा सुरेख संगम व्हायलाच पाहिजे. यासाठी या भीमदशकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, कर्म करायचं आहे. कर्म कसं करायचं आहे? काका म्हणतात, कर्म करावे जे देवावडे, ते न करावे जे जीवानावडे, अहम अहमचे सदा सोवावडे. याप्रमाणे निष्काम बुद्धीने आपल्याला कर्म करायचं आहे. भक्ती पण कशी करायची आहे? तर निष्काम भक्ती करायची आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे प्रपंचातलं, म्हणजे सकाम भक्ती आपल्याला करायची नाही आहे, निष्काम भक्ती करायची आहे. मग निष्काम कर्म आणि निष्काम भक्ती जर आपली झाली तर आपलं चित्त शुद्ध होणार आहे आणि सहजच ज्ञानाकडे आपली वाटचाल होणार आहे. त्याच्यामुळे कर्म, भक्ती आणि ज्ञान हे जे काही मारुतीरायाने आपल्यापुढे आदर्श ठेवलेला आहे, तोच आदर्श आपल्याला इथे ठेवून आपल्याला या भीमदशकाचा अभ्यास करायचा आहे. आता समर्थांनी यामध्ये महंत लक्षणं सांगितली आहेत. आता महंत कशासाठी समर्थांनी तयार केली त्या काळामध्ये? तर समर्थांच्या काळामध्ये परिस्थिती खूप बिकट होती. जिकडे तिकडे यवनांची सत्ता होती, परकीय राजसत्ता होती, जिकडे तिकडे अराजक होतं, सगळी समाज भयभीत झाला होता.
खूप बिकट परिस्थिती, म्हणजे कोणालाच शांतता समाजामध्ये, निर्भयता नव्हती. स्त्रियांना सुद्धा समाजामध्ये फिरण्याची अशी मुभा नव्हती किंवा सोय नव्हती. जिकडे तिकडे अराजक माजलं होतं, अत्याचार होत होते जिकडे तिकडे. संपूर्ण समाज भयभीत झाला होता. आणि यासाठी ही परकीय सत्ता उलथून टाकली पाहिजे म्हणून अगदी सज्जनपणे जगू इच्छिणाऱ्या सामान्य लोकांच्या जीवनामध्ये शांतता, स्वस्थता, निर्भयता यावी, यासाठी हा जो आपला महंत आहे म्हणजे समर्थ रामदास स्वामी आहे, यांनी काय केलं हो, एकांतात राहून आत्मचिंतन करण्याची विलक्षण आवड असणारा हा महात्मा आपली आवड बाजूला सारून लोकसंग्रहासाठी जनतेमध्ये मिसळला. म्हणतात ना, बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणूनही कळवळा येतो संतांना. तर समर्थ या समाजाला भयापासून मुक्त करण्यासाठी, हे अत्याचार दूर करण्यासाठी सगळ्यांमध्ये मिसळले. खरं वास्तविक पाहता ते आणि त्यांचा राम एकांतात बसून ते करू शकले असते, पण सगळ्यांचं कल्याण व्हावं या हेतूने ते लोकसंग्रह त्यांनी केला आणि समाजामध्ये येऊन मिसळले. हेतू काय होते? तर हेतू दोनच होते, की लोकांना निर्भयपणे जगता यावं आणि लोकांमध्ये आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करायची. या दोन गोष्टींसाठी समर्थ लोकांतात आले. आता यासाठी काय करायला पाहिजे? तर हरिकथा निरूपण करायला पाहिजे आणि उपासनेशिवाय हे शक्य नाही. म्हणून समर्थांनी काय केलं? तर आधी महंत भक्त तयार केला आणि त्याच्यानंतर समाज नेता तयार केला. मुख्य हरिकथा निरूपणानं संघटन होऊ शकतं हे त्यांना माहिती होतं, की लोकांना देवाची आवड निर्माण करायची, लोकांमध्ये त्यांना एकत्रित बोलवायचं. यासाठी त्यांनी हरिकथा निरूपण करायला सुरुवात केली. म्हणून देव, धर्म, अध्यात्म यांचा समाजाशी अनुबंध लक्षात घेऊन शक्ती, युक्ती आणि बुद्धीने संपूर्ण समाज एकत्रित झाला पाहिजे म्हणून समर्थांनी 6 प्रकारचे मकार सांगितले. ते मकार कोणते आहे? तर पहिला आहे मन, दुसरा आहे मेंदू, तिसरा आहे मनगट, चौथा आहे मारुतीराय, 5वा आहे महंत आणि 6वा आहे मठ. म्हणजे हे 6 मकार त्यांनी लोकांना सांगितले. तर पहिलं म्हणजे काय? तर मन. मनाचा फार मोठा रोल आहे परमार्थामध्ये. काय किंवा परमार्थाचा फारच मोठा रोल आहे. म्हणतात ना, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन जर प्रसन्न असेल तर आपली वाटचाल छान होते. 205 मनाचे श्लोक लिहून समर्थांनी आपल्याला मनाचं इतकं महत्त्व सांगितलं. ते स्वतः म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथीची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. आणि पण हे मन आहे इतकं आवरणं कठीण आहे हो. एक वेळ मन मुंडना आसान है, मुंड मुंडाना सरळ है, पर मन मुंडना आसान नाही. एक प्रीती सुधाजीचं गाणं आहे. ती म्हणते की मुंड मुंडाना बहुत सरल है, मन मुंडन आसान नहीं. हे मुंडन एक वेळ सोपं आहे, पण मनाचं मुंडन करणं फार कठीण आहे. या मनाला आपल्याला अंधारून गोंजारून परमार्थाच्या मार्गाला लावायचं. म्हणून मनाचा रोल फार महत्वाचा आहे. म्हणून समर्थांनी मनाला आधी उपदेश केला. नंतर मेंदू. मेंदू म्हणजे काय हो? तर बुद्धी. मेंदू जर बळकट असेल तर दोन्हीकडे, प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे प्रगती होऊ शकते. ही बुद्धी कशी पाहिजे? आपली सूक्ष्म, तीक्ष्ण आणि अतिशुद्ध पाहिजे. ती जर असेल तरच परमार्थ सुकर आणि परमार्थात लवकर प्रगती होईल. म्हटलंय ना, मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. मारुतीरायाला बुद्धिमतां वरिष्ठम म्हटलंय ना. म्हणून मग बुद्धी जर आपली छान असेल तर मग मारुतीरायाची उपासना करायची, कारण त्याला बुद्धिमतां वरिष्ठम म्हटलेलं आहे. म्हणून मारुतीरायाची आपल्याला उपासना करायला सांगितली. तो कसा आहे? तर शक्ती, युक्ती आणि भक्तीचं प्रतीक म्हणून मारुतीरायाची उपासना करायची. नंतर सांगितलं मठ. आता हे सगळं करण्यासाठी, हरिकथा निरूपण करण्यासाठी किंवा राजकारणावरती किंवा अजून कुठल्याही गोष्टीवरती, भक्ती, ज्ञान, वैराग्य, आध्यात्मिक गोष्टी यांची चर्चा जर करायची असेल तर मठ पाहिजे. म्हणून त्यासाठी समर्थांनी मठ तयार केले. जवळपास 1100 मठ निर्माण केले. आणि या मठांमध्ये मग या सर्व मठांमधून तेव्हा काय व्हायचं होतं? आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक विचार लोकांमध्ये प्रसारित केल्या जात असत. आणि यासाठी मग याच्या सगळ्यांवरती नियंत्रण असावं, यासाठी मग महंत तयार केले. जवळपास समर्थांनी 1400 महंत तयार केले. प्रत्येक महंत असा तयार केला की तो अतिशय बुद्धिमान, निस्पृह, त्याच्या आपण नंतर गुणविशेष पाहणारच आहोत, पण असे महंत समर्थांनी तयार केला. म्हणजे या 6 गोष्टी, हे 6 मकार म्हणजे मन, मेंदू, मनगट, मारुतीराय, महंत आणि मठ, हे 6 मकार
एकत्रित असतील तर समाज संघटित होईल. यासाठी लागणारे चातुर्य प्रत्येकाजवळ असावं. आता चातुर्य म्हणजे काय, तर आपल्याकडून कोणाची फसवणूक होऊ नये आणि कोणाची आपल्याकडून फसवणूक होऊ नये. आपला हिंदू धर्म वाढावा आणि देवावरील श्रद्धा आपली ढळू द्यायची नाही. देवकारणाबरोबरच राजकारण, समाजकारण या सर्व दृष्टीने समाज कसा बळकट झाला पाहिजे या दृष्टीने समर्थांनी असे महंत आणि मठ निर्माण केले. हे सगळे महंत म्हणजे चालती बोलती पाठशाळाच होती. आता मग महंत कोणाला म्हणायचं? महंतांना काही विशेष गुण होते. महंत कोणाला म्हणायचं? तर बघा, जसा प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणीतरी पुढारी असतो. जसा शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण मंत्री असतो, आरोग्य क्षेत्रामध्ये आरोग्यमंत्री असतो, राजकारणामध्ये किंवा समाजामध्ये पुढारी असतो, त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्याच्याजवळ महानता आहे, महान गुण आहेत, त्याला महंत असं म्हणतात. आणि महंत म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही हो, आपला तुमच्यासारखाच सामान्य असणाराच, म्हणजे आपल्या माणसांमधला सारखाच महंत असतो. महंत म्हणजे दुसरी कोणी व्यक्ती नसून आपल्यासारखाच तो माणूस असतो, पण त्याच्यामध्ये विशेष गुण असतात. त्याचा आचार, विचार, उच्चार, व्यवहार अत्यंत छान असतो, परमार्थाला किंवा सगळ्याच गोष्टीला अनुकूल असतो. हे सगळे गोष्टी ज्याच्याजवळ असतात त्याला महंत असं म्हणतात. असे महंत समर्थांनी तयार केलेत. आणि शिवाय त्यांनी काय सांगितलं, महंत महंते करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणे ते करून विवरावे नाना देशी. असे त्यांनी महंत केले, तयार केले. कसे? तर युक्तिबुद्धीने ते भरलेले होते आणि जाणतं करून ठेवलं त्यांना, की सगळ्या गोष्टींची त्यांना जाण होती. आणि त्यांनी काय करावं, तर सगळीकडे संपूर्ण देशभर त्यांनी विवरण करावं, कुठे काय आहे, काय नाही, काय अडचणी आहे, लोकांच्या मनामध्ये जागृती केली. त्यांनी देवधर्माविषयी जागृती निर्माण केली. असे महंत त्यांनी तयार केले. आणि समर्थांचा महत्त्व म्हणजे आध्यात्मिक पुढारी होता आणि त्याचं प्रभू रामचंद्र हा त्यांचा आदर्श होता. आता महंताच्या अंगी कोणते गुण असतात, तर तो कसा असतो, निस्पृह असतो. म्हणजे कुठल्याच गोष्टीची त्याला स्पृहा नसते. मला हे हवं, मला ते हवं, मला ते पाहिजे, आहे नाही नाही, जे आहे त्याच्यामध्ये अत्यंत समाधान. असा समर्थ महंत कसा, तर निस्पृह असतो, कशाची स्पृहा नाही. विरक्त म्हणजे तेच पुन्हा की आहे नाही आहे, मला हे हवं ते हवं, याची पण त्याला काही आहे ठीक आहे असा तो विरक्त असतो. बुद्धिमान, अतिशय बुद्धिमान असतो तो. सर्वच गोष्टीचं त्याला ज्ञान असतं. समाजकारण, राजकारण, पुढारी म्हणजे समाजात कसं वागायचं, कुटुंबात कसं वागायचं, ज्ञान, वैराग्य, भक्ती या सगळ्या गोष्टीची त्याला जाण असते. तो अत्यंत बुद्धिमान असतो. चौथं म्हणजे तो भगवत प्रेमाने भारलेला असतो. नुसतं हेच नाही, तर त्याला भगवंताबद्दल अतिशय प्रेम असतं. आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये चटकन सरसावणारा, कोणाचंही दुःख बघितलं किंवा कोणीही अडचणीत असलं तर त्याच्यासमोर तो त्याच्या मदतीला धावणारा. आणि सेवाभाव, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवेक आणि वैराग्याने शोभिवंत असणारा असा हा महंत असतो. आता वैराग्य म्हणजे काय, तर आपल्याला वाटतं की वैरागी कसा असतो बा, तर दाढी जटा वाढवलेला, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या, कपाळावर भस्म लावलेलं, असं आपल्याला असं वाटतं. भगवे कपडे घातलेला, पण भगवे कपडे घातलेला वैरागी नाही होत, वृत्ती भगवी झाली पाहिजे. आणि समर्थांचा महंत असा भगवी वृत्ती झालेला होता. म्हणजे त्याला कशाबद्दलच काय नव्हतं, अत्यंत तो विरक्त होता, वैराग्य होता ज्याला म्हणतात. आणि त्याचं वैराग्य म्हणजे कसं होतं, तर विवेकपूर्ण वैराग्य होतं. एखादं कमळ ज्याप्रमाणे पूर्णपणे उमलल्यानंतर सुंदर दिसतं, त्याप्रमाणे महंताचं जीवन सर्व बाजूने विकसित होऊन सौंदर्यानं भारलेलं होतं. असा समर्थांचा महंत होता. असे समर्थांनी कितीतरी महंत तयार केले. याचं पुढारीपण, समाजकारण, न्यायनीती अध्यात्माच्या पायावर उभारलेलं होतं. म्हणजे अध्यात्माची पण त्याला जोड होती. म्हणजे आणि प्रपंचात पण कसं वागावं याचं पण त्याला भान होतं. म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती याचा सुरेख संगम समर्थांच्या महंतामध्ये आढळतो. आणि समर्थांनी असे महंत तयार केले. प्रत्येक रामदासी महंताच्या जीवनाला एकीकडे अध्यात्माचं, नीतिधर्माचं अंग होतं, तर दुसरीकडे समाजसेवेचं. म्हणजे नुसतं अध्यात्म असं केलं नाही, तर समाजसेवा, समाजामध्ये मिसळून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम सुद्धा या महंतांनी केलेलं आहे. आणि हे सगळं आधी केले मग सांगितले, याप्रमाणे समर्थांनी हे सगळं पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये हे वागून दाखवलं आणि मग असे महंत समर्थांनी तयार केले.
आता हे महंत अजून यांचे कोणते गुण असावे, त्यांच्या अंगी कोणते गुण असावे, तर समर्थांनी आपल्या या समासामध्ये 19च ओव्यांचा समास आहे, या ओव्यांमध्ये सांगितलं. तर या ओव्यांच्या आधारे आपण थोडं महंतांचे गुण बघूया. ते म्हणतात, हरिकथा निरूपण नेमस्तपणे राजकारण, वर्तायाचे लक्षण तेही असावे श्रीराम. महंत कसा असावा, तर श्रीहरीची सगुण आणि निर्गुण कथा त्याने करावी, जनतेमध्ये भगवत प्रेम निर्माण करावं, भगवत भजनाची गोडी निर्माण करावी आणि गुप्त आणि अप्रत्यक्षपणे राजकारण करावं आणि सदाचार संपन्न असावं. आता हरिकथा निरूपण यासाठी लोकांना सुद्धा हरिकथेची आवड निर्माण झाली पाहिजे, म्हणून समर्थांनी हनुमान जयंतीसारखे, रामनवमीसाठी, रामजन्मासारखे उत्सव घेणं सुरू केलं. त्यानिमित्ताने सगळे लोक एकत्रित येऊ लागले. पुढे म्हणतात, पुसो जाणे सांगो जाणे, अर्थांतर करू जाणे, सकळिकांचे राखो जाणे, समाधान श्रीराम. आता पुसो जाणे सांगो जाणे म्हणजे आपल्याला काही येत नसेल तर कुणाचा जो अधिकारी व्यक्ती आहे त्याला विचारायचं, असं हा समजत होता, कमीपणा समजत होता की आपल्यापेक्षा कोणी अधिकारी आहे तर त्याला आपण विचारू की नको विचारू. तर आपल्यापेक्षा जे कोणी अधिकारी असतील त्यांना ते विचारत असतं, जे आपल्याला कळत नाही ते जाणकार व्यक्तीला विचारायचं, त्याच्यामध्ये अजिबात संकोच करायचा नाही. जे आपण आणि ते जे आपल्याला कळलं आहे ते लोकांपर्यंत पोचवायचं. जे आपणासी ठावे ते इतरांशी द्यावे, जाणते करून सोडावे सकळ जन. आपल्याला जे काही कळलं आहे ते दुसऱ्यांना सांगायचं, पण कशा पद्धतीनं प्रबोधन करायचं, तर शास्त्रशुद्ध पद्धतीनं सगळं समजून सांगायचं आणि सगळ्यांचं समाधान करायचं. पुढे म्हणतात, ताळ वेळ तानमाने, प्रबंध कविता जाडवचने, मज्जालसी नाना चिन्हे, सुसती जया श्रीराम. महंताला नुसतं पारमार्थिकच ज्ञान नव्हतं, तर संगीतातील तालरागांच्या वेळा, लेख, काव्यरचना, त्याच्यानंतर वेगवेगळे सिद्धांत यांची पण जाण असावी आणि त्या काळच्या महंतांमध्ये ही जाण होती. स्वतः समर्थ सुद्धा संगीत आणि तालज्ञानामध्ये अत्यंत अव्वल होते. त्यांनी चौपदीमध्ये मागणं मागितलं आहे, संगीत गायन दे रे राम, अलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम. चौपदीमध्ये समर्थाने स्वतः रामरायाला मागणं मागितलंय. त्याच्यामुळे समर्थांना सुद्धा राग, ताल, संगीत याचं ज्ञान होतं. इतकंच काय, समर्थ उत्कृष्ट कीर्तन करत होते. कोल्हापूरच्या मंदिरामध्ये ते कितीतरी त्यांची कीर्तनं होत असत आणि वेणास्वामी त्यांच्या शिष्य त्या ठिकाणी कीर्तनाला येत असत. हे सगळं समर्थाने आधी केले आणि मग सांगितले. पुढे नंतर 11व्या ओवीमध्ये म्हणतात, अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर, करून दावी श्रीराम. या ओवीमध्ये 6 सौंदर्य आविष्कार सांगितले महंताचे. काय काय सांगितलं, तर अक्षर सुंदर 1, नंतर वाचणं सुंदर, बोलणं सुंदर, वाचणं सुंदर, बोलणं सुंदर, अक्षर सुंदर, भक्ती ज्ञान आणि वैराग्य सुंदर, हे 6 सौंदर्याचे आविष्कार सांगितले आहेत. तर अक्षर सुंदर, महंताचं अक्षर कसं असावं, तर अक्षर सुंदर म्हणजे टपोरं, वळणदार, अगदी छान, म्हणजे बघितल्यानंतरच अगदी आपल्याला वाचायची इच्छा झाली पाहिजे. असं म्हणतात की ज्याचं अक्षर सुंदर असतं त्याचा स्वभाव पण खूप छान असतो. त्याच्यामुळे सुंदर अक्षर लिहावं असं समर्थांची नेहमी कळकळ असायची. पुढे ते म्हणतात, शुद्ध नेटके लिहावे, लिहोनी शुद्ध शोधावे, शोधोनी शुद्ध वाचावे, चुको नये श्रीराम. कसं लिहावं, तर शुद्ध नेटकं, आणि जे लिहिलंय ते शुद्ध शोधून काढायचं आणि ते शुद्ध लिहिलेलं वाचायचं. ते वाचताना त्याच्यामध्ये चुका करायच्या नाही. लिहिण्याचा किती त्यांचा अट्टहास होता हो. आपल्या शिष्यांना त्यांनी 3-3, 4-4 वेळा दासबोध लिहायला सांगितला. कशासाठी सांगितला, तर पुन्हा पुन्हा ते वाचलं
दासबोध लिहिण्याच्या निमित्ताने त्याचं चिंतन मनन होत जाईल, हाच उद्देश. सकाळी वर्षाताईंनी सांगितलं की त्याच काळात महंत होते असं नाही, आपल्यासुद्धा अभ्यास वर्गामध्ये महंत आहे. मगाशी उदाहरण दिलं की स्वप्नाताईंनी, प्राजक्ताताईंनी दासबोध विवेक शब्द सांगितला वर्षाताईंनी, त्या शोधून किती वेळा आलाय दासबोधामध्ये, तर त्यांनी सुद्धा हे लिहून काढलाय दासबोध. म्हणजे आजच्याही काळामध्ये महंत आहे बरं का. प्रत्येक जण महंत होऊ शकतो, प्रत्येक जण सद्गुणाने युक्त आहेच या ठिकाणी, फक्त ते आपल्याला सद्गुण आपले विकसित करायचे आहेत. तसंच समर्थाने आपल्या शिष्यांना दासबोध कितीतरी वेळा लिहायला सांगितला. कल्याण स्वामींनी तर प्रत्यक्ष समोर बसून दासबोध लिहिला, आपल्याला माहितीच आहे. आपण तिथे गेलो शिवथरकडे तर आपल्याला ते बघायला मिळते की प्रत्यक्ष समर्थ बसले आणि कल्याण स्वामी दासबोध लिहितात आहेत. याच लिखाणाबद्दल अजून म्हणतात की बालके बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान श्रीराम. नुसते अक्षर पाहून वाचण्याची इच्छा झाली पाहिजे. बाळबोध अक्षर आहे ते कसं काढावं, तर सुंदर काढावं की जे बघितल्यानंतर, जे देखताची चतुर समाधान, ते बघितल्यानंतर एक प्रकारचं समाधान मिळालं पाहिजे. नंतर काय म्हणतात की काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावणी सोडावी काही एक श्रीराम. लिहिता 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 आपल्या या कायेला म्हणजे देहाला आपल्याला कष्ट व्हायचं आहे. कशासाठी हो, बाकी आपण प्रपंचामध्ये किती कष्ट करतो, पण देवाच्यासाठी जर कष्ट घेतले तर ते सत्कारने लागणार आहे. म्हणून आपल्याला ते कष्ट करायचे आहे. तर काय लिहायचं आहे आपल्याला, तर श्रीराम जयराम जयराम लिहा किंवा काही पण लिहा. आपण लिहिण्याची सवय करा. भगवंताबद्दल, देवाबद्दल किंवा ओव्या, कुठे अध्यात्म ग्रंथ असतील तर त्याच्यातलं वाचून काढायचं, तर लिहून काढायचं. म्हणून काया बहुत कष्ट व्हावी म्हटलंय. त्याच्यामुळे काय, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावून सोडावी. चटक शब्द फार सुंदर आहे. आपल्याला प्रपंचाची खूप चटक असते, इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे, पण कशाची चटक लावायची आपल्याला, तर परमार्थाची चटक लावायची. आणि कशासाठी, ती भगवत प्रेम आपलं वाढलं पाहिजे, आपल्या भगवंतापर्यंत पोचायचं आहे. तर ते कशाने होईल, तर श्रवण मनन निधिध्यासन किंवा विविध आपण लेखन केलं, काही वाचन केलं, लिहिलं. म्हणून लिहिण्याची चटक जर आपण लावून घेतली आपल्याला, तर आपल्याला आता उदाहरणार्थ आपण दासबोध जर लिहून काढला आपण सतत तर आपल्याला त्याच्याबद्दल गोडी निर्माण होईल. म्हणून लिहिण्याची आपण चटक लावून घ्यायची आहे. पुढे म्हणतात बहु बारीक तरुणपणी, कामानये म्हातारपणी, मध्यस लिहिण्याची करणी, केली पाहिजे श्रीराम. बहुत बारीक तरुणपणी, तरुणपणीच हे सगळं करायला पाहिजे बरं का. आपल्याला वाटतं काय हा आता इतकं तरुण, ह्या मुलींकडे बघितलं तर इतकं कौतुक वाटतं सगळ्यांच्याकडे, इतक्या लवकर या मार्गाला लागलाय. तरुणपणीच आहे, म्हातारपणी काही होत नाही, हे आत्ताच सगळं हे करायला पाहिजे. तर म्हटलंय की बहुत बारीक तरुणपणी, तरुणपणीच आपल्याला ही सवय लावून घ्यायची आहे. कामा नाही म्हातारपणी, हे काही म्हातारपणी काही उपयोग नाही हो लिहायला. आपण समजा म्हटले आता की आपण लिहितो तर आपले डोळे काम नाही करत, आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. जरा वेळ बसलं, आता जरा वेळ बसलं की आपलं कंबर दुखते, पाय दुखतात. त्याच्यामुळे ही सवय आपल्याला कधी कशी कुठे लावून घ्यायची आहे, तर तरुणपणी लावून घ्यायची. परमार्थ आपल्याला तरुणपणी करायचं आहे, म्हातारपणी काही उपयोग नाही. आता आम्ही म्हटलं की आता मी खूप लिहून काढेन, पण मर्यादा आहे शरीराला, काही होणार नाही आता. त्याच्यामुळे मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे. म्हणजे जोपर्यंत शरीर सक्षम आहे आपलं, तोपर्यंत लेखन कार्य करायचं आहे. बघा या लेखन क्रियेबद्दल किंवा लेखन कार्याबद्दल समर्थांनी किती आपल्याला जागरूक केलं आहे. आपल्याला असं वाटतं किती साध्या ओव्या आहेत याच्यामधल्या, पण अत्यंत आपल्याला उपयोगी आणि परमार्थाकडे नेणारे आहेत. पुढे म्हणतात वाचणे सुंदर, अक्षर सुंदर, वाचणे सुंदर. आता वाचणं पण कसं असलं पाहिजे, तर सुंदर असलं पाहिजे. वाचत असताना आपले उच्चार स्पष्ट असावे. आपण काय वाचतो हे श्रोत्याला त्याचा अर्थ होण्याची किमया असावी आपल्याजवळ. म्हणजे आपलं वाचन पण कसं असावं, तर सुंदर असावं. पुढे म्हणतात की बोलणे सुंदर, अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर. आता बोलणं पण कसं असावं, सुंदर असावं. समर्थाने पुन्हा चौपदीमध्ये मागितलंच आहे. कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळामत दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम. त्यांनी पण मागितलंय की कोमल वाचा दे रे राम. आपली वाणी कशी असली पाहिजे,
अत्यंत मधुर असली पाहिजे. वाचा कोमल असावी, मधुर असावी. कोणाला असं टाकून बोलू नये एकदम. आपण काय म्हणतो एखाद्याला, गिळ एकदाचं. आई एखाद्याला रागवते की नाही मुलाला, साधं जेव म्हणत नाही, मेल्या एकदाचं गिळ. पण असं सुद्धा बोलू नये. बोलणं कसं असं मधुर असावं. दुसऱ्याचं मन दुखेल असं बोलू नये. नाहीतर मग काय होतं माहिती आहे, समर्थांनी सांगून ठेवलंय, पेरिले ते उगवते, उसने द्यावे घ्यावे लागते, मर्म काढता भंगते परांतर. जर दुसऱ्यांचं मर्म काढलं आपण, दुसऱ्यांशी जर वाईट बोललो आपण, त्याचं परांतर आपण दुखवलं, तर मग आपलं समाधान भंगतं. कुणाच्या वर्माला लागेल असं बोलू नये. परांचं म्हणजे दुसऱ्यांचं अंतर दुखवू नये. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. आपण म्हणतो ना, भरला घनदाट हरी असे, प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे. जर दुसऱ्याला टाकून बोललो, असं काही पण उद्धटासारखं बोललो, तर त्यामधल्या भगवंताला ते लागणार नाही का? त्याच्यामुळे त्याचं अंतर दुखेल ना, ते भगवंताचं अंतर दुखेल. प्रत्येकामध्ये असणाऱ्या, प्रत्येकाच्या हृदयात असणाऱ्या भगवंताला ते दुखवल्यासारखं होईल. त्यामुळे आपल्याकडून दुसऱ्याचं वाईट असं किंवा त्याच्यावर वर्मी लागेल असं आपण बोलू नये. आपण असं चिमोटा घेतला, तेणे जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला परीक्षित जावे. बघा, जर आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपल्याला त्रास होतो की नाही? तसंच आपला जीव कासावीस होतो. आपणाकडून जर दुसऱ्याला आपण असं वाईट बोललो, चिमटा घेणं म्हणजे प्रत्यक्ष असं वाईट बोललो, किंवा त्याच्या वर्माला लागेल असं बोललो, किंवा त्याच्या जिव्हारी लागेल असं आपण बोललो, तर त्याला सुद्धा वाईट वाटेल. म्हणजे आपण आपल्यावरून बघावं, आपल्या चिमटा घेतला तर आपल्याला त्रास होतो ना, तसं दुसऱ्यांना आपण जसं वाईट बोललो त्याला वाईट वाटेल हे ध्यानी घेऊन असं बोला. म्हणजे आपण स्वतः आपलं पारखून घ्यायचं आहे. दुसऱ्याला, आपणावरून दुसऱ्याला परीक्षित जावे. कठीण शब्द वाईट वाटे, हे तो प्रत्ययास येते, तरी तो मग कर्कश बोलणे काय करावे. म्हणून समर्थ म्हणतात, कठीण शब्द बोलल्याने वाईट वाटतं की नाही आपल्याला. त्याच्यामुळे सगळ्यांचा अनुभव आहे. मला कोणी छान म्हटलं, वा वा तू किती छान आहे ग, असं म्हटलं की आपल्याला एकदा मोरपीस फिरल्यासारखं वाटतं. पण वाईट बोललं आपल्याला की दुःख होतं, वाईट वाटतं आपल्याला. त्याच्यामुळे हे प्रत्येकाच्या प्रत्ययाला येत आहे. कठीण शब्द बोलले तर वाईट वाटतं, हे प्रत्येकाचा अनुभव आहे. मग कर्कश बोलावंच कशाला? सगळ्यांशी प्रेमाने बोलावं. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. प्रेमानं बोलावं सगळ्यांशी. हा सुद्धा गोंदवलेकर महाराजांनी संदेश दिलेला आहे. आणि कसं बोलावं? हो, तर नेहमी खरं बोलावं आणि सत्य बोलावं आणि योग्य बोलावं. पुढे म्हणतात, अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, आता चालणे सुंदर. किती सुंदर ओवी आहे बघा. म्हणजे आपल्याला सांगितलं हे सगळं, म्हणतं ते दूरच नाही, हे सगळं आपल्याला लावून घ्यायचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितली आहे की अक्षर छान सुंदर पाहिजे, बोलणं सुंदर पाहिजे, आता चालणं सुंदर पाहिजे. आता चालणं सुंदर कसं आपण चालतो, समर्थांना एवढंच अपेक्षित आहे का रुबाबदार चालणं वगैरे? तर चालणे सुंदर याच्यामध्ये काय अभिप्रेत आहे समर्थांना? रुबाबदार किंवा नीट तर चालायचंच आहे, पण आपली पावलं कशी आहे ती योग्य दिशेने पडली पाहिजे. याला चालणे सुंदर म्हटलं आहे. समर्थांना नुसतं आपण चालणं सुंदर एवढं अपेक्षित नाही आहे. तर आपल्या जीवनाची जी वाटचाल आहे ती कशी असली पाहिजे? तर योग्य दिशेने. चरण टाकताना आपलं आचरणाकडे लक्ष असलं पाहिजे. आता आपली जी वाटचाल आहे, आपलं जे चालणं आहे, आता ते प्रपंचाकडचं कमी झालं पाहिजे. याच्याकडच्या लग्नाला जाऊ दे, त्याच्याकडच्या उत्सवाला मी गेली नाही तर कसं होईल, मुंजीला मला जायलाच पाहिजे. आता तिकडची आपली वाटचाल कमी झाली पाहिजे. आणि पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती शिवगडाची वाट, अशी आपली आता असं आपलं आता चालणं झालं पाहिजे. समर्थांना नुसतं चालणं सुंदर म्हणजे चालणं अपेक्षित नाही आहे. आपलं योग्य आचरण आणि योग्य चालणं किंवा चरण टाकताना आपल्या आचरणाकडे लक्ष असावं. म्हणून म्हटलंय की आपण जसं बोलतो, बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात, भक्ती सुंदर. भक्ती करायची, भक्ती सगळेच जण करतात, पण भक्ती कशी करायची आहे? भक्तीचा हा विषय तर खूप मोठा आहे. भक्ती कशी करायची? आपल्याला परवडेल किंवा आपल्याला पटेल, आपल्या मनाला वाटेल तशी भक्ती, किंवा आपल्याला आवडते तशी भक्ती करायची नाही आहे. तर कशी भक्ती करायची? प्रेम आणि भाव हा जिचा स्थायी भाव आहे अशी भक्ती आपल्याला करायची. आणि समर्थांना हीच भक्ती अभिप्रेत आहे. या भक्तीमध्ये काय असावं? तर प्रेम असावं. आपण म्हणतो ना की काय हो भगवंत येतच नाही, आम्ही किती वेळा बोलतो, कसं येईल हो? ते आहे ना गाणं, लोग कहते हैं भगवान आते नहीं, रुक्मिणी की तरह तुम भुलाते नहीं. आपण इतकं प्रेमाने बोलवतो का हो तिला, देवाला? असं आपली भक्ती कशी असते? आपली कामापुरती, देवा माझं पोरग पास होऊ दे,
त्याला नोकरी लागू दे, सकाम भक्ती आपली सगळी, माझं हे होऊ दे, माझं ते होऊ दे, अशी भक्ती करायची नाही. तर कशी भक्ती असावी? तर निष्काम भक्ती, जी जशी गोपींनी केली. म्हणून गोपींची भक्ती अत्यंत श्रेष्ठ भक्ती. किती प्रेम होतं हो भगवंतावर, अशी भक्ती करायची. आणि अशी भक्ती कशी? तर निष्काम आणि शास्त्रात सांगितली तशी भक्ती करायची. पुढे म्हणतात ज्ञान सुंदर, अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करू न द्यावी. भक्ती सांगितले जा. ज्ञान सुंदर म्हणजे काय हो? तर ज्ञान कसं असावं? तर प्रस्थानत्रयीचा अभ्यास. प्रस्थानत्रयी म्हणजे आपलं झालं परवाच्या सांगितलंय, गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र, प्रक्रिया ग्रंथ, संत वाङ्मय याचं गुरुमुखातून श्रवण झालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान असावं महंताजवळ. हे सगळं ज्ञान असावं. आणि वैराग्य सुंदर, पुन्हा तेच विवेकपूर्ण वैराग्य असावं की ज्याला सहजता आलेली आहे, असं वैराग्य. याप्रमाणे समर्थांनी 11व्या ओवीमध्ये हे सुंदर 6 आविष्कार सांगितलेले आहे. आणि हे महंताला सांगितले नसून हे सगळे आपल्याला सांगितलेले आहेत. पुढे म्हणतात आहे तरी सर्वा ठाई, पाहो जाता कोठेची नाही, जैसा अंतरात्मा ठाईचा ठाई, गुप्त झाला श्रीराम. आहे तरी सर्वा ठाई, पाहो जाता कोठेची नाही. महंत कसा असतो की सगळीकडे दिसायला सगळीकडे दिसतो पण कुठेच नसतो. पाहो जाता कोठेची नाही म्हणजे जनामध्ये तो वागतो पण जनापासून अलिप्त असतो. जसं पडद्या आड राहून राहून तो काम करतो. दिसायला जगामध्ये आहे बा, तो सगळ्यांमध्ये वागतो पण कशामध्येच तो लिप्त होत नाही. कमळ जसं पाण्यामध्ये असतं पण पाण्यापासून अलिप्त असं, तसा हा सगळ्यांमध्ये राहून अलिप्त असतो पण कशातच नसतो. अलिप्त राहून सर्व कार्य करतो. लोकांतात राहून सुद्धा एकांत साधतो. शिवाय संकटात शांतपणे मार्ग काढणारा असतो. असंगत्व सांभाळतो. असा हा समर्थांचा महंत. या आधीच्या म्हणजे राजकारण समासामध्ये सुद्धा, राजकारण निरूपण या समासामध्ये 24व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात की या महंताला जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर तो कशातच सापडत नाही. त्याची कीर्ती सांगावी तर तो ठिकाणावर नसतो. त्याला कुठल्याच गोष्टींची अपेक्षा नसते. म्हणजे कुठला तो लौकिक वैभवात अडकत नाही. सत्ता, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, मान याची त्याला काही गरज नसते. म्हणजे याच्यामध्ये तो विषयामध्ये तो अडकतच नाही. आपल्याला विशिष्ट पद मिळावं किंवा अधिकार मिळावा याची त्याला काहीही याच्यामध्ये रस नसतो. याप्रमाणे समर्थांनी असे कित्येक महंत तयार केले आहेत. आणि समर्थांच्या साक्षात उदाहरणाने आणि विलक्षण संघटन चातुर्याने त्यांच्या हयातीमध्ये हजारो मठ तयार झाले, स्थापन झाले. आणि त्यावर त्यांनी उत्तम महंतांची निर्मिती केली आणि भरपूर लोकसंग्रह तयार केला, जनजागृती केली, लोकांमध्ये देवाविषयी आवड निर्माण केली आणि आपला समाज संकटमुक्त झाला आणि निर्भय झाला. केवढे मोठं कार्य केलं हो समर्थांनी. असे हे महंत पुढे म्हणतात आपणा करिता शहाणे होती, ते सहजची सोये धरती, जाणतेपणाची महंती ऐसी असे श्रीराम. आता समर्थ महंताच्या कार्यपद्धतीचे रहस्य सांगतात. ते म्हणतात की जे लोक महंतामुळे शहाणे होतात ते सहजच त्याला मानतात, त्याला मान देतात, त्याच्या आज्ञेत राहतात. हे काय तर जाणतेपणाच्या महंतीचे हे वर्म आहे. त्याप्रमाणे समर्थांनी असे महंत तयार केले. आणि समर्थांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी फक्त पुरुषच महंत तयार केले असं नाही आहे, तर त्याचबरोबर त्यांनी स्त्रियांना सुद्धा महंत म्हणून मान्यता प्राप्त करून दिली आहे. त्या काळचा तो काळ कसा होता की फक्त स्त्रीला मूल आणि चूल फक्त एवढंच माहिती होतं, पण त्या काळच्या स्त्रियांना सुद्धा त्यांनी महंतपदाची कार्य धुरा सोपवली त्यांच्यावरती. महंतपदाचं कार्य त्यांच्याकडे सोपवलं. अशा कितीतरी स्त्रिया त्यांनी महंत केल्या. त्याच्यामधलं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अक्कास्वामी, वेणास्वामी अशा त्यांनी महंत स्त्रिया तयार केल्या. म्हणजे कोणीही महंत कार्य करू शकतं हे समर्थांनी सांगितलेलं आहे. ही स्त्रियांना महंत करणं ही त्या काळची केवढी मोठी क्रांतीच म्हणावी लागेल. केवढं मोठं त्यांनी हे कार्य केलं. या समर्थांच्या महंतामध्ये काय काय होतं मग त्यांचा आचार, विचार, उच्चार. आता हे सगळं चिंतन करीत असताना ही महंत लक्षणं आणि शेवटी एक फार सुंदर उभी आहे. समर्थ म्हणतात की टाको जाणे नीती न्याय, न करीवी अन्याय, कठीण प्रसंगी उपाये, करू जाणे श्रीराम. ऐसा पुरुष धारणेचा, तोची आधार भूतांचा,
दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा श्रीराम. राखो जाणे नीती न्याय न करी अन्याय. म्हणजे त्यांनी आणि ऐसा पुरुष धारणेचा, ऐसा म्हणजे कसा, तो जो नीती न्याय आणि धर्माने वागतो आणि कठीण प्रसंगी सगळ्यांना मदत करतो, ऐसा पुरुष. ऐसा म्हणजे असं कोण होतं? तसेच प्रत्यक्ष रघुराज श्रीराम असे होते. तर त्यांच्या काळामध्ये कधीही कोणावरती अन्याय झाला नाही, त्यांनी कधी नीती धर्म सोडला नाही. तर त्या रघुनाथाचा गुण आपण घ्यायला पाहिजे. तसा गुण जर आपण घेतला तर रामराज्य व्हायला काही वेळ लागणार नाही. हे सगळं चिंतन करत असताना माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त आपले काका आणि मंदाते हेच माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. आपले परमपूज्य काका साक्षात मूर्तिमंत महंताचा आदर्श आहे. हो, ते कोणत्या गुणालंकाराने शोभित आहेत? तर शांती, तृप्ती, समाधान, आनंद आणि निर्मयता या उत्तम गुणांनी शृंगारलेले आपले काका. म्हणून म्हणतात तोची एक जाणावा भूमंडळी. म्हणून ते लोक इतके आकर्षित होतात आणि या ठिकाणी येतात. काकांचं काव्य खूप सुंदर आहे. संसारी तन परमार्थी मन रंगले रंगले श्री गुरु काका सांगले. असून संसारामध्ये पण ते कशातच नव्हते. देहाने प्रपंचात असायचे पण अत्यंत अलिप्त. 18 तास काम करायचे पण वेळ नाही म्हणून कधी सांगितलं नाही. आपल्यासाठी किती मोठे ग्रंथ लिहून ठेवले आहे. ग्रंथ संपदा लेखन त्यांचं बघितलं तर बापरे, आपलं मती गुंग होऊन जाते. इतका मोठा व्याप सांभाळला आणि खूप मोठं कार्य आपल्यासाठी करून ठेवलं. आपण फार भाग्यवान आहोत. काकांना समाजभूषण, ज्ञानभूषण, श्री क्षेत्र नृसिंहवाडी पुरस्कार, मुकुंदाचार्य पुरस्कार, संत रामदास स्वामी पुरस्कार, नागरी पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार आणि शंकराचार्य पुरस्कार, एवढे पुरस्कार काकांना मिळाले. पण कुठल्याही प्रसिद्धीची हाव नाही. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा यामागे तर काका कधी लागलेच नाही. आपले कशाकडेच त्यांचं लक्ष नव्हतं. जेव्हा काकांना पुरस्कार मिळाला तेव्हा इथे जेव्हा आले ते विठ्ठल मंदिरामध्ये लोकांनी गुढ्या तोरणे उभारली, रांगोळ्या काढल्या, रिंगणं काढली. हे सगळं कशामुळे होऊ शकतं? हो, एवढी लोकप्रियता कशामुळे? तर महंतपणाशिवाय हे होणे शक्य नाही. विरक्त तर आपले काका आहेतच. डॉक्टरी व्यवसायामध्ये त्या काळामध्ये त्यांच्या अत्यंत नामांकित डॉक्टर होते. ते व्यवसायात त्याचा व्यवसाय अत्यंत भरभराटीला आला होता, पण तो सोडून दिला आणि स्वेच्छेने वयाच्या 52व्या वर्षी आपल्या सहकार्याच्या हाती आपला व्यवसाय सोडून दिला आणि परमार्थाकडे वळले. हे किती विरक्तीचं किती मोठं उदाहरण आहे. हेच आमचे काका, हेच आमचे काका उत्कृष्ट महंत. आणि मग हे असे आपले काका कसे आहे तर आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. पुढील काळामध्ये सुद्धा असे महंत त्यांनी तयार करून ठेवले आहेत. आपण बघतोय साक्षात 13 महंत तयार केले आहेत. आणि सद्गुण जो आहे हा फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता सर्वांमध्ये तो विकसित व्हावा म्हणून त्यांनी असे आचार्य मार्गाधारे वर्तावे, विश्वही मोहरे दावावे, आपल्या कल्याणाची किती तळमळ आहेत त्यांना, तसे महंत तयार करून ठेवलेले आहेत. परमपूज्य गोविंदगिरी महाराज म्हणजे किशोरजी व्यास यांनी अमेरिकेमध्ये सांगितलं की विवेकानंदांचा म्हणजे त्या ज्ञानसूर्याचा अस्त झाला तरी सुद्धा भारतामध्ये या वेदांत सूर्याचा, या वेदांत भास्कराचा उदय झालेला आहे. असं हे आपले काका उत्कृष्ट महंतीचं उदाहरण आहे. हो, 21व्या शतकामध्ये या काकारूपी ज्ञानभास्कराचा, या ज्ञानसूर्याचा, या महंताचा उदय झालेला आहे. त्यांच्या विचारांच्या प्रकाशामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे. या महंताने पुष्कळ लोक त्यांना म्हणतात की काका तुम्ही काही मठ तयार केले नाही का म्हणे. तर काकांनी मठ वगैरे तयार केले नाही, पण अशी कित्येक घरं आहेत की जिथे मठाचं काम सुरू आहे, तिथे लोक महंतीचं कार्य सुरू आहे. आपल्या आदरणीय माधुरीताई आहे, त्यांच्या घरी मी गेलेले आहे, त्यांच्याकडे सुद्धा असं महंतीचं काम सुरू आहे. जयश्रीताई असे कितीतरी जण आहेत की ते मठासारखं त्या ठिकाणी काम करतात. मठापेक्षाही काही वेगळं आहे का? हो, वेगळे मठ कसं, त्यांचं घर म्हणजे एक प्रकारचा मठ आहे. तसं बाबा बेलसरेंना सुद्धा एकाने विचारलं की हो गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा कितीतरी मंदिरं स्थापन केली म्हणे, तर तुम्ही मंदिरं स्थापन करत नाही का म्हणे. तर ते म्हणाले की आता मंदिरं स्थापन करण्याची काही गरज नाही. लोकांचं मन हेच मंदिर झालं पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनामनातला राम जागा झाला पाहिजे. बाहेर मंदिर बांधण्याची आता काही गरज नाहीये, तर प्रत्येकाचं घर हे मंदिर झालं पाहिजे आणि मनामनातला राम जागवण्याचं काम आता हे सगळे संत मंडळी करतात. आपल्या परमपूज्य मंदाते वयाचं कुठलंही हे काळजी न करता आज त्याही सुद्धा 91 वर्षाचा आहे, पण आज कुठे ठाण्यामध्ये आहे. किती मोठं कार्य करतात, सगळ्यांच्या मनामनामध्ये राम जागवतात. त्या
परमार्थाचं कार्य करतात. ही किती मोठी महंतगिरी आहे त्यांची सुद्धा आहे की सगळी संत मंडळी आपल्या तब्येतीची पर्वा न करता महंताचं काम करतात आहे. मनामनामध्ये राम जागवण्याचं काम करतात आहे. याप्रमाणे प्रत्येकाच्या मनामध्ये जर असा राम जागवता आला तर आपला समाज किती छान होईल, गुण्यागोविंदाने नांदेल आणि प्रत्येक घर हे मंदिर होईल. आणि ज्या ज्या व्यक्तीशी आपला संबंध येईल त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत मला दिसला पाहिजे, भरला घनदाट हरी दिसे, त्या प्रत्येकावर निस्वार्थीपणे मला प्रेम करता यावे. मी आणि माझी वृत्ती काढून मी भगवंताचा आणि भगवंत माझा हा विचार समर्थाने त्या काळामध्ये पेरला आणि आजही सगळे संत मंडळी हे ते काम करतात आहे. याप्रमाणे माझी वेळ झालेली आहे.